जर तुम्ही नाश्ता टाळत राहिलात, फक्त ब्लॅक कॉफी घेतलीत आणि ऑफिसमधील समोसा पार्टी टाळलीत, तर तुम्ही आयुष्यभर लठ्ठच राहाल हे चुकीचे वाटते. कारण तुम्ही स्वतःला सांगता की लठ्ठपणा ही शिस्तीची समस्या आहे, जे 100% खरे नाही. लठ्ठपणा हा एक आजार आहे. नमस्कार, मी डॉक्टर शिवप्रसाद आहे आणि आज आपण अशा समस्येबद्दल बोलू ज्याची लोक थट्टा करतात पण कधीच चर्चा करत नाहीत, लठ्ठपणा. कल्पना करा की तुम्ही नेहमीच्या ट्रॅफिकमध्ये अडकला आहात आणि रात्री 8:45 वाजता घरी पोहोचलात. जेव्हा तुमचे कुटुंब जेवणाच्या टेबलावर तुमची वाट पाहत असते आणि तुम्ही खूप थकलेले आणि भुकेलेले असता, त्यामुळे तुम्ही ठरवल्यापेक्षा जास्त जेवता. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि पोट भरलेले असताना तुम्ही अपराधी भावनेने झोपायला जाता आणि विचार करता उद्याचा दिवस चांगला असेल. पण दुर्दैवानं तुमच्यासारख्या बहुतेक पुरुषांसाठी उद्याचा दिवसही तसाच असतो. एकमेव बदल तुमच्या वजनाच्या काट्यावर दिसतो, जो आधी 83 किलो, मग 86 किलो आणि नंतर 88 किलो दाखवतो. आणि तुम्हाला माहित आहे का की सर्वात भीतीदायक गोष्ट काय आहे? तुमच्या शेवटच्या ब्लड रिपोर्टमध्ये रक्तातील साखर आणि लिपिड प्रोफाईल वाढलेले दिसले. फास्टिंग शुगर 108, HbA1c 5.9 आणि ट्रायग्लिसराईडची पातळी 220. आणि तुमच्या डॉक्टरांनी त्यावर गोल करून लिहिले, जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. पण इथे अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला कोणीही सांगत नाही. उशिरा जेवणे, वजन पुन्हा वाढणे आणि बॉर्डरलाईन शुगरचा हा पॅटर्न केवळ चुकीच्या जीवनशैलीमुळे नाही, हे त्यापेक्षाही जास्त आहे. हे तुमचे मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे होत आहे आणि यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज आहे, व्यायाम करण्यासाठी किंवा स्वतःवर कठोर होण्यासाठी मोटिवेशनल लेक्चर्सची नाही. चला एक क्विक चेक करूया. मी इच्छितो की तुम्ही मोजा आणि प्रामाणिकपणे सांगा की यापैकी किती गोष्टी तुम्हाला लागू होतात. 1. तुमच्या पॅन्टची कंबर 34 वरून 36 आणि आता 38 झाली आहे. येथे मी केवळ वजनाबद्दल नाही तर कमरेच्या घेराबद्दल बोलत आहे. 2. तुम्ही 2-3 महिने कार्ब्स कमी करण्याचा आणि जिममध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे, पण प्रत्येक वेळी वजन पुन्हा वाढतंय. 3. तुमची ब्लड शुगर बॉर्डरलाईन किंवा जास्त आहे, HbA1c 5.7 पेक्षा जास्त आणि फास्टिंग 100 पेक्षा जास्त आहे. 4. तुमच्या हेल्थ चेकअप रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर, हाय ट्रायग्लिसराईड्स किंवा वाढलेला रक्तदाब नमूद केला आहे. 5. तुम्ही जोरात गोरता आणि तुमची पत्नी त्याबद्दल तक्रार करते. 7 ते 8 तास झोपूनही तुम्हाला दररोज सकाळी थकल्यासारखे वाटते. 6. तुम्हाला मधुमेह किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहे. 7. तुमची नोकरी बसून करण्याची आहे आणि प्रवासाचा वेळ जास्त आहे. थोडक्यात सांगायचे तर सोमवार ते शुक्रवारच्या तुमच्या दिनचर्येत शारीरिक हालचाल खूप कमी असते. 8. आणि हे महत्त्वाचे आहे, तुम्हाला कमी ऊर्जा जाणवू लागली आहे आणि स्टॅमिना देखील पूर्वीसारखा राहिलेला नाही. 9. तुम्हाला सतत भूक लागल्यासारखे वाटते. दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला झोप येते आणि दर 2 तासांनी चहा बिस्किट ब्रेकची गरज भासते. जर तुम्ही 3 किंवा त्यापेक्षा जास्त मोजले असतील तर दुर्दैवाने तुमचे फक्त वजनच वाढत नाहीये, तुम्हाला मेटाबॉलिक आजार आहे, ज्यासाठी आता तज्ञांच्या तपासणीची गरज आहे, पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या वर्षी नाही. बघा, विशेषतः शहरी भारतीय पुरुषांच्या बाबतीत नेमके काय घडत आहे ते येथे आहे. कामावरून घरी आल्यावर रात्री 10 वाजता उशिरा जेवण करणे, खाणे आणि लगेच झोपणे हे एक चक्र बनले आहे, ज्यामुळे तुमचे शरीर रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त चरबी साठवते. ते तथाकथित निरोगी घरगुती जेवण, ज्यामध्ये 3 पराठे, डाळ, भाजी असते, ते एका जेवणात सहजपणे 1800 कॅलरीज देते आणि हे सर्व झोपण्यापूर्वी लगेच खाल्ले जाते. कामाचा ताण, EMI, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कॉर्टिसॉन नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनमध्ये सतत वाढ होते, जे विशेषतः तुमच्या पोटाभोवती, यकृत आणि हृदयाभोवती चरबी साठवते. आणि कोणालाही आश्चर्य वाटणार नाही की असे वीकेंड्स असतात जिथे मित्रांसोबत ड्रिंक्स, लग्नाच्या पार्ट्या आणि रविवारचे फॅमिली लंच या सर्वात भर घालतात. प्रत्येक सोमवारी तुम्ही चांगले वागण्याचा प्रयत्न करता, पण तुमचे शरीर पूर्णपणे गोंधळलेले असते. परंतु भारतीय पुरुषांमध्ये निर्माण होणारी खरी समस्या म्हणजे पाश्चात्य पुरुषांच्या तुलनेत कमी वजनात मधुमेह आणि हृदयविकार होणे ही आहे. 85 किलो वजनावर तुम्हाला आधीच फॅटी लिव्हर, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि सुरुवातीचा मधुमेह असू शकतो, पण तुम्ही आरशात सामान्य दिसू शकता. हेच कारण आहे की बहुतेक पुरुष त्याकडे दुर्लक्ष करतात. तर तुम्हाला याची गरज आहे. एक योग्य वैद्यकीय मूल्यमापन, सामान्य सल्ला किंवा प्रत्यक्ष तपासणी नाही. जेव्हा तुम्ही एंडोक्रिनॉलॉजिस्ट किंवा डायबेटॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेता, तेव्हा ते तुमचे HbA1c, तुमची उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर आणि लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, लिपिड प्रोफाईल आणि कधी कधी इन्सुलिनची पातळी देखील तपासतील की तुमचे स्वादुपिंड किती कष्ट करत आहे.
आणि इथेच बहुतेक पुरुषांना माहीत नसते की आता प्रगत वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत जे तुमची भूक, चयापचय, हार्मोन्स आणि तुमच्या साखर नियंत्रणावर काम करतात. हे धोकादायक नाहीत आणि ही डॉक्टरांच्या देखरेखीखालील लठ्ठपणा विरोधी औषधे आहेत जी जीवनशैलीतील बदलांसह एकत्रित केल्यावर वजन लक्षणीयरित्या कमी करण्यास मदत करू शकतात आणि योग्यरित्या वापरल्यास तुमची साखरेची पातळी आणि यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. परंतु लक्षात ठेवा की ही औषधे शाश्वत जीवनशैलीतील बदल, संतुलित पोषण, नियमित शारीरिक हालचाली आणि वर्तणुकीतील बदलांसह एकत्रित केल्यावर उत्तम काम करतात. ती निरोगी सवयींना पर्याय नाही, याऐवजी ती वैद्यकीय साधने आहेत जी त्यांच्यासोबत काम करतात. त्यामुळे या उपचारांसाठी पात्रतेचे मूल्यमापन आवश्यक आहे आणि ते प्रत्येकासाठी नाहीत. त्यांना बेसलाईन चाचण्या, काळजीपूर्वक डोस आणि नियमित देखरेखीची आवश्यकता असते. यासाठी योग्य वैद्यकीय मूल्यमापन, प्रिस्क्रिप्शन आणि सतत देखरेखीची आवश्यकता असते आणि स्वतःहून औषधोपचार करणं असुरक्षित किंवा योग्य नाही. तर आज तुम्ही हे करा. आत्ताच प्रॅक्टो उघडा आणि तुमच्या शहरातील एंडोक्रिनॉलॉजिस्ट किंवा डायबेटॉलॉजिस्ट शोधा. एखाद्या एंडोक्रिनॉलॉजिस्ट किंवा डायबेटॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घ्या, कारण केवळ एक पात्र तज्ञच ठरवू शकतो की तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी वैद्यकीय उपचार योग्य आहेत की नाही. हे डॉक्टर पुरुषांच्या मेटाबॉलिक समस्या आणि टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन, पोटाची चरबी यांचा परस्पर संबंध जाणतात. ते तुमच्यासाठी योग्य उपचार योजना तयार करतील. खरं सांगू तर मला माहित आहे तुम्हाला वाटतंय मी हे नंतर बघेन, पण विचार करा, जेव्हा तुमची साखरेची पातळी बॉर्डरलाईन वरून मधुमेहाकडे जाते, जेव्हा तुमचे फॅटी लिव्हर वाढते, जेव्हा हृदयविकाराचा धोका वाढतो, तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही आधीच पाऊल उचलले असते तर बरे झाले असते. एखाद्या पात्र तज्ञाकडून स्वतःची तपासणी करून घ्या. उपचाराचे कोणतेही निर्णय तुमच्या संपूर्ण वैद्यकीय प्रोफाईलवर आधारित तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले पाहिजेत. योग्य वैद्यकीय मूल्यमापनाच्या दिशेने पहिलं पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. तुमच्या आरोग्याला व्यावसायिक वैद्यकीय मार्गदर्शनाची गरज आहे आणि जर या व्हिडिओने तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत केली असेल तर तो अशा व्यक्तीशी शेअर करा ज्याला याचा त्रास होत आहे. आणि जर तुम्हाला खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर कृती करण्यायोग्य सल्ला हवा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही पुढचा व्हिडिओ चुकवणार नाही.